नमस्कार, मी प्रांजल्स रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत। लिंबांचा बराच स्टॉक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण साठवणीचं लिंबू सरबत कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा। साठवणीचं लिंबू सरबत बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता। चला तर मग सुरुवातीला लागू। तर इथे एका पॅन मध्ये 2 वाटी साखर, गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे। आता 2 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी, ज्या वाटीमध्ये किंवा ज्या कप मेजरमेंट कप मध्ये तुम्ही साखर मोजतास त्याच मेजरमेंट कपच्या साहाय्याने पाण्याचाही वापर करा। आता ही साखर मध्यम गॅसवर पूर्णतः विरघळून घ्यायचे आहे। 7 ते 9 मिनिटं साखर विरघळायला आणि त्याचा एकतारी पाक बनवण्यासाठी वेळ जाईल। बघू शकता साखर विरघळली आहे। आता पाण्याला उकळी येते। इथे पूर्णतः पाक रेडी आहे। 7 ते 9 मिनिटांमध्ये एक व्यवस्थित एकतारी पाक बनून तयार होतो। तुम्ही बघू शकता, थोडंसं पाक मी हातावर घेऊन दाखवते। त्याचा एकतारी पाक रेडी आहे। एक व्यवस्थित तार येते म्हणजेच एकतारी पाक रेडी आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटं पाक थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर 6 लिंबांचा रस आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। वेलची पूडच्या जागी तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूडही इथे टाकू शकता, आवडीनुसार आहे। एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व कसं करायचं ते सांगते। तर इथे मी ग्लासमध्ये 3 ते 4 बर्फाचे तुकडे घेतले। त्यामध्ये 3 चमचे लिंबाचं सिरप टाकूया। चिमूटभर मीठ आणि गार पाणी हे व्यवस्थित एकदा ढवळून घेऊन लिंबू सरबत अगदी रेडी आहे। तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही लिंबाचं सरबत बनवू शकता। लिंबू पिळायला, साखर विरघळायला एवढ्या वेळात बघायची काहीच गरज नाहीये। इन्स्टंट लिंबू सरबत रेडी आहे। हे लिंबू सरबत 2 ते 3 महिने सहज फ्रीजमध्ये टिकतो, तर नक्की करून बघा। तसंच तुम्ही आम्हाला प्रांजल्स रेसिपी जीमेल, फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरवर भेट देऊ शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एका उन्हाळी रेसिपी सोबत।